आपल्याला मटन चिकन घ्यायचे खूप. पाटील ठीक आहे. शेखर पाटील, तुम्हाला मी पहिले वंदन आणि नमस्कार करतो. हा 3 मेंढे, 18 कोंबडे, 1 तलक, 50 की 60 किलो मटण, जो आम्ही सर्व जेवण बनवून लोकांना वाटतो. आपलं मटन बघा, मटन कापतो कटाक. आता क्लिअर दिसतं. आला आता बरोबर आला. आता तो वाट भरलाय ना. या वाट घ्यायला किती आहे? 350 वाट आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. काय बोलता आपली साथ? हा घरी घे. तर माझा एक प्रश्न आहे, आपण साथ का करतो? साथ आपली वडिलावाचा मान पाटलाला असतो ना, तसा वाटला घ्यायचा, पहिला मान पाटलाला देऊन टाका. नमस्कार मित्रांनो, जय गिरा. स्वागत आहे तुमचं शेखर पाटील यूट्यूब चॅनलवर. तर गाईज खूप दिवसातून ब्लॉग शूट करतोय. म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला थोडा आपल्या चॅनलला. तर चला, तर आज आपल्या गावची साथ. आपली गावची साथ म्हणजे कशी काय परंपरा ज्या जुन्या आपल्या लोकांनी ठेवली आहे ती आजपर्यंत तशीच आपल्या लोकांनी ठेवलेली आहे. आणि साथ म्हणजे काय ते नक्की कसं काय असतं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब देखील नक्की करा. चला, आता आपण चाललो आहे मंदिरात, तर तिकडे भेटूया. पण साथ म्हणजे काय नक्की? सात म्हणजे म्हणजे एक प्रकारे देवांना मान दिला जातो शेतीवर वगैरे. शेती भात लावायच्या अगोदर एक प्रकारे तो पहिला मान दिला जातो, म्हणजे खाण्याचा असा एक मान असतो तो. त्याच्यानंतर शेती वगैरे चालू करतात पावसाळ्यात लावणी. अशा प्रकारे आमची याला साथ बोलतात. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, तर साथचा असा प्रसाद असतो, याला मलिंदा बोलतात. चावलाचं पीठ तांदळाचं आणि त्याच्यात गूळ मिक्स करून ते बनवतात असं मस्तपैकी. तर आपल्या इथे आपल्या घरच्या देवाच्या इथे भोजाचं पीठ. तर इथे प्रसाद मम्मीने बनवला. तर चला, आपण येतो आता गावदेव मंदिराच्या इथून आपल्या पाया पडून. आणि तिथे तो प्रसाद भोजाचा मिलिंदा बोलतात, भोजाचं पीठ, तो भरपूर असेल तिथं. गावातल्या महिलांनी तिथे पूजा केलेली असेल, दाखवतो तुम्हाला. चला, व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. तर मंडळी आलेले आहे आपलं गावदेव मंदिर. तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर नारळ फोडायचा या आमचा क्रियांश. तर मंदिरात आपण एंट्री केले आणि सर्वजण गावातले दर्शन घ्यायला आलेत मंदिरात. साताचा मिलिंदा म्हणजे भोजाचं पीठ, त्याचा प्रसाद केला जातो. आपलं गावदेव मंदिर. असं मंडळी मिलिंदाचा असा प्रसाद बनवला जातो आपल्या साताला. तुम्हाला माहितीच असेल, कमेंटमध्ये सांगा.
चला तर मस्तपैकी दर्शन झालेलं आपल्या गावदेव मंदिरमध्ये आणि आता आपण जाऊया आपल्या कुलदैवतांच्या मंदिरात, तिथं दर्शन घ्यायला जाऊया. तर चला कुलदैवताच्या आपल्या मंदिरात जाऊया. पावसानं चिकोल चिकोल वाटवाला तरी इथं कमी आहे. आमचा अक्षरदादा आहे इथं, काय करते काय माहिती, कोणाला आवाज देतं. इकडं पण कोपरकरांचा देऊळ बांधायचं आहे. हेच बघा आला आपला देवाबाई. हे आपला देवाबाई आलाय. व्हिडिओ बनवायला चालू केलं की आला आपल्या धावत. काय बोलतो शेठ, आज काय? आज आपल्याला मटन चिकन घ्यायचे खूप. हा अजून खूप सारी मस्ती करायची आणि इथं गावदेव मंदिरावर हा तिथं वाटा चालू आहे. गावदेव मंदिराजवळ वाटा चालू होईल ना 4 वाजता 7चा. आज काय आपली 7 आहे ना. हा चल आता आपण आलो आपल्या कुलदैवतांच्या इथं, आपल्या देवारात पाया पाडायला. सगळी पाया पडतो. हेलकोट हेलकोट जय मल्हार. इथून कुर्सी घ्या. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. आपला मंडळी देवारा आहे. मस्तपैकी अतिशय सुंदर असा. करून दे. चला तर मंडळी आता आपण देवारातून आलो आणि आता चाललोय आपल्या गावदेव मंदिराच्या इथं. म्हणजे गावदेव मंदिराच्या इथं तिथं संध्याकाळी 4-5 वाजता आपल्याला 7चा वाटा चालू होतो. म्हणजे प्रत्येकाला जो प्रसाद असतो, महाप्रसाद भेटतो, तो अशा डब्यामध्ये मटणाचा असा प्रसाद असतो, तो भेटतो प्रत्येकाला एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या डब्यामध्ये. तर प्रत्येक गावात प्रत्येक घरटी असा डबा भेटतो तो 7चा. त्यालाच प्रसाद बोलतात 7चा. तर चला आता तिथे आपण पाया पडायला झालं. आपल्यासोबत आहे आपला बादशाह देवांश भाई. चलो चला तर मंडळी आपण आलोय गावदेवाच्या मंदिराजवळ. आपलं गावदेव मंदिर आहे. मस्त की लाइटिंग वगैरे लावले बघू शकता. पत्रांचा शेड मस्त केलाय. गावदेव माते की जय. चला मंडळी आपण दर्शन घेऊ. गावदेव माते की जय. मस्त की मंदिर सजावट केलेली आहे. लाइटिंग वगैरे लावली मस्त की. कहते नाडल फोड़ना.
करू बंद. अक्षदादा आले दाखव यांना दाखव इथे फिरून. आपला अक्षदादा आले गावदेव मंदिराच्या इथं पाय पडायला जोडप्या सकट दाखव पुढे घ्या. तर मंडळी इथं मस्त की प्रसाद बनवतात आपला खोबऱ्याचा, म्हणजे हा जेवणात पण टाकतात आणि प्रसाद पण सोबत देतात. तर पुढे दाखवतो तुम्हाला मी आपलं रोनित भायला दर्शन घ्यायला. आपली साथ आहे आज. कसं वाटतं साथ कशी, म्हणजे अरे आपलं चॅनल कुठलं आहे? आ आपलं चॅनल कुठलं आहे? माझं चॅनल आहे शेखर पाटील. ठीक हा. आहे शेखर पाटील, तुम्हाला मी पहिले वंदन आणि नमस्कार करतो. हा कारण का ही आपली पेंदरगावची साथ आहे हा आणि ही पारंपरिक हा आपल्या आजच्या वडिलांपासून ते चालली बरोबर आहे. साथ आहे. आणि त्या साथेसाठी आणि जो आपला कार्यक्रम चालू आहे हा. त्याच्यात तुम्ही सहभागी झाले, हा त्यात मला भरपूर आनंद वाटतो. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. चला आता आपण पुढं जाऊ. पुढं प्रसाद बनवायला घेतला. मंडळी प्रसाद दाखवतो मला साताला कसा बनवतात. तो प्रसाद म्हणजे आपला मान असतो एक, तो दाखवतो. कालची टेट्या असा भाजून बनवलेला प्रसाद आहे. आपल्या काका प्रकाश काका आहे तिथं, खूप मेहनत घेतात दरवर्षीप्रमाणे, आपण बघतोच नेहमी. आता आपल्यासोबत आपले काका आहेत प्रकाश काका, दरवर्षीप्रमाणे खूप मेहनत असते यांची साताला, आपण नक्कीच बघतो. तर काका काय बोलाल, सात म्हणजे काय असतं नक्की? आता सालावतप्रमाणे आमची साथ आहेच. आता जवळजवळ आमच्या गावातले गेल्या वर्षी 310 होते. हा, आता या वर्षी वसूल झाले किती 331 का 32 झालेत. हा 331 31 एवढे वाटे झाले का? हा एवढं म्हणजे वर्गणी वाढली लोकांची. वर्गणी वाढले. कारण लोकांना प्रत्येक वर्षी कसं असतं, या मटणाची चव आहे हा आमच्या. 3 मेंढे, 18 कोंबडे, 1 तलक, 50 की 60 किलो मटण, जो आम्ही सर्व जेवण बनवून लोकांना वाटतो. आणि स्वतः आम्ही डबा आणतो कसले प्लॅस्टिकचे 1 किलोचे. आणि प्रत्येकाला या वर्षी असं करणार मी स्वतः का प्रत्येक माणसाला जोपर्यंत डबा भरत नाही सर्व हा तोपर्यंत वाटा कोणाला भेटणार नाही. बरोबर आहे. कारण का जो मला काम आहे, मला जाऊ द्या, मला इथं जायचं तिथं जायचं असं सांगतात लोक हे. हो आणि इथं कामाला कोण येत नाही गावात बरोबर लोक. आहे. हो समजलं का? कामाला कमी लोक असतात. किती टक्के लोक आता किती लोक आहेत ते बघा, तूच बघ ना किती लोक आहेत. आता दोघच जण आहेत. काका तर दरवर्षी असतंय, काका दरवर्षी असतात, आपण बघतो. आता काका कसं आहे, ते माझ्याकडे पिलं मी याला बांधते ना, बांधायची नाही. पण कारण माझा भाऊ आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे. सगळ्यांचा हात लागला पाहिजे. चला त्याला हात आणि भार आणि हात आणि भार बरोबर आहे. हात जास्त माहिती का, हा. एक नुसता हात नाही, हा त्याला भार पण पाहिजे. हा भार म्हणजे जाळीव. हे जाळीमध्ये हे बोललं जातात, बरोबर आहे. आणि त्यामध्ये हातभार आणि तुमच्या लोकांचा आणि संपूर्ण आपल्या पेंदर गावाचा याला हातभार लागावा, हीच माझी गावदेवी चटणी. हा ना, आपली साताची परंपरा अशीच चालू राहू द्या पुढं ना. आताची परंपरा आपल्या आजी म्हणजे त्यांच्यापासून चालू आलं चालूच आहे. आणि आता आता बघा, हे एक गेल्या वर्षी आमचं असं आला 3 वर्षाचं आमचं 62,500 का 700 रुपये राहिलेत. हा तर अंदाजे 500 रुपये वर्गणी काढली. हा आणि वर्गणी काढून सुद्धा तरी आमच्या काय अंगावर काम येणार नाही. नाही येणार. लोकांना प्रत्येक माणसं वाटले उशीर दिलेत, त्यांना आम्ही डबल भरून दिल्याशिवाय राहणार नाही. हा नक्कीच नक्कीच. सगळ्या घरटी डबा जातो आपला. चला ती डबल नक्कीच जाणार, कारण का प्रत्येकाचे पण आणि काय त्याच्यामध्ये आमच्या गावातले जे आंगरी लोक आहेत, वाणी लोक, त्यांना आम्ही कच्चा मटण देतो सेपरेट बनवायला. प्रत्येक वर्षी. कारण का ते इथे त्यांच्या वडिलांपासून ती परंपरा आहे ना. हा ती त्यांच्या परंपरा त्यांना का लागतं, त्यांचं म्हणणं काय, आम्ही ते आमच्या हजबंड जेवतात हा
पण त्याने काय मटर आम्ही काय देतो तर त्याने ते एक उकोला घ्यायला लागतं ओके. ना मग ते बाकीचे शिजवायला त्यांच्या घरी नेतात ते. बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे हम्म. ही परंपरा आहे. ही परंपरा आहे पेंडल साताची. गावची. हा, आणि काय आहे साहेब आपलं नाव काय शेखर पाटील माझं नाव नव्हे ते. शेखर पाटील आज तुमच्या समोर आम्ही जेवढं लोक बोललो हा, तेवढं आनंदाने आणि मस्त सो मनाने सत्य बोललेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. नक्कीच. चला भेटूया पुढे. ते मस्तपैकी कापलेले आहेत मेंढे आणि मस्तपैकी दाखवतो तुम्हाला किती कापले मटण. बघा मटण मस्तपैकी कापतो कटा की आमच्या साताला या, आमच्या साताला या, साताला जेवायला मस्तपैकी या. चला निघलो मस्तपैकी गावदेव मंदिराच्या इथून पाया पडून. आणि कसं काय तिथे प्रसाद चालू आहे बनवायचा महाप्रसाद, ते सर्व दाखवतो तुम्हाला. आता हल्ली कटिंग वगैरे चालू आहे, थोड्या वेळात शिजवतो आणि पण दाखवाल. नक्कीच व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब देखील नक्की करा. तर चला मंडळी, जेवायला घेतलं मस्त की दुपारचा मेंढ्याचं मटण, भाकरी गरम गरम. आणि नंतर जायचं आपल्याला संध्याकाळी 4 वाजता. आता 4-4:30 वाजता जायचं. मेंढ्याचं मटण तिथे वाटण बनवताना साताचा तो दाखवायला, शिजतं कसं तो. तुम्ही कनेक्ट राहा. चला या जेवायला. ते बनवायला घेतलंय मटण मस्तपैकी. आपलं नागे बाय बनवायला. हे काय टाकलं, खोबरं का? खोबरं टाकलं, दिसतं का खोबरं टाकले. मटण म्हणतो नाग्या भाई घेतले बनवायला. आतंक आलता. आपला काका बी आहे, काका बी आपला मोहन काका बी आहे. सगळ्यांचा हात आहे. आणि आपलं मेन आचारी लुकेश कोपरकर. तर टाकली पेस्ट टाकली मस्त की थोड्याच वेळात रेडी होईल. दिसतं का तुम्हाला? दिसतं का? मसाला टाकला लागून झाले मस्त एक नंबर. कोण कोण लोक आले बघा, बघा कोण कोण आले. चिकन टाकू. एक डेग आपली रेडी झाले मस्तपैकी साताची. आपला प्रसाद असा मान असतो बघा कसा शिजले मस्तपैकी जनजणीत. आपल्या गावातले सर्व गावकरी मंडळींचा हात असतो सगळे आपले बनवायला. आणि एक तिकडं अजून एक रेडी होतं. आता क्लिअर दिसतं. आला आता बरोबर आला. हे करून बघ आता 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 बरोबर आला. तर मस्त की डबं लावून झालेलं आहेत. इकडे डबा बघा वाट्यांचं किती आहे, 333 का 35 बोलला म्हणा पारका जाका मगाशी. आता वाटाला डबा लावायला आला आमचं सुजित दादा. 335 का किती वाटे आहेत. आता तिथे एक डेग आपली बनतं मस्त की भरून सगळ्यांना वाटा द्यायचा. की दुसरी डेग रेडी झाले. आले बघा साताला आमचं.
पब्लिक आले आमच्या ते नावं आहेत सगळ्यांची नावं आहेत बघा. हे मसाला टाकायला याला बोलवलं अनिकेतला आणि रोशन दादाला घाटला बोलवले खास क्लासला झाल्यावर मटण झाल्यावर. खोबरं आहे. अरे भाई आले मटण भरायला. हा घे 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 बरोबर आहे. हा बरोबर आहे. सेम भरलं पाहिजे ना तुझं आता ते खालशी घे ना. बुरांशी मटण घे असा बुरांशी घे नुसतं डेगी मटन. या आमच्या साताला या साताला आमचा अभ्याक आले वाट घ्यायला. किती पब्लिक आले बघा गावात. जाम जण आले. आर्यनने जाम मेहनत घेतलो आमच्या आर्यनने. तुम्हाला ना आता वाट दाखवतो कसं भरलं हे बघा. कसं वाट भरलं बघा. याला बोलतात साताचा प्रसाद. साताचं वाट भरलं. या वाट घ्यायला किती आहे 350 वाट आहेत. अजून तिकडे भरायचं बाकी आहे. नुसता मटन कोंबरं मुंडी गावठी कोंबरं सगळा मिक्स. सगळ्यांचा हातभार. साताच्या वाटत चालू करणार आहोत. हा बोला. म्हणून सगळे शांतता राखा. नाव परत परत पुकारला जाईल 2 तास. 2 वेळा नाव पुकारला जाईल आणि मग तुम्ही ते वाटा घेऊन सरळ रस्त्याला घरी पोहोचवावं. वाटायला तर दुसरे कुठं न्या. बरोबर आहे बरोबर आहे. आपल्याच घरी न्या नाही तर मग दुसऱ्याच्या घरी घेऊन जाऊ वाटा. घरी पोहोचला पाहिजे. आणि काका काय बोलतो तू? काका आमचं नातं आहे का? तो बोलता रस्त्याला वाटा भरला तर काय करायचं बोलतं. हा काय बोलतो आपली साथ. हा रस्त्याला वाटा होलं तर घरी काय सांगायचं? घरी सांगायचं. आता काय सांगायचं. दुसरा देणार का आम्हाला? दुसरा नाही भेटणार. काय तर आम्ही नाही सांगत. सात सारखी मजा कधीच येत नाही. हा. मटण प्रत्येक माणूस मटण खातो. हा. पण या मटणाची जी चव आहे टेस्ट आहे का तर कोंबडी मेंढ्या याचा सगळा मिक्स मटण असतो आणि याच्यामध्ये सगळ्या गावाचा प्रेम असतो. देवाचा प्रेम असतो. याच्यामुळे या साध्याच्या वाटेला खूप 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 टेस्ट लागते. हा ठीक आहे. तर माझा एक प्रश्न आहे. आपण सात का करतो? सात मागे रहस्य काय? सातच्या मागचा रहस्य बोलला म्हणजे आपण जमीन लावायला निघतो ना. हा त्या वेळेला कोणाला जनावर साप वगैरे चावू नये विचू काटा लागू नये यासाठी देवाला या आराधना करतात की बाबा गावदेवी माते आमचा जमिनी व्यवस्थित लावू द्या. आम्हाला काही जमीन लावताना व्यत्यय यायला नको. बरोबर आहे. याच्यासाठी साथ असतो. गावकीची साथ असतं म्हणजे आपण मान देतो एक प्रकारे शेतीला वगैरे. आणि त्याच्यानंतर आपली शेती लावणी वगैरे अशी असतं. 200 रुपये देतो आता. वाटा घ्यायला मंडळी साताचा वाटा घ्यायला किती गावातले आले बघा पब्लिक. बघा लपतान आमचा परेश एवढी पब्लिक साताचा वाटा घ्यायला आले. मी बोलतो आपली वलिलावाचा मान पाटलाला असं ना तसा वाटला घ्यायचा. पहिला मान पाटलाला देऊन टाका.